नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, ज्या योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकरी बांधवांना वर्षाला 6,000 रुपये मिळतात आणि या योजनेअंतर्गत मागील काही महिन्यांपासून सर्व शेतकरी बांधव पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, जो की 8वा हप्ता असणार आहे. आणि 8वा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार असा प्रश्न राज्यातील विविध शेतकरी विचारत आहेत. खरं तर इलेक्शनच्या आधी या योजनेचे पैसे जमा होणार म्हणून आपण सर्वत्र बातम्या पाहिल्या होत्या. अनेक माध्यमांनी याबाबत माहिती दिली होती. आता येत्या 4-5 दिवसांमध्ये राज्यातील इलेक्शन पार पडणार आहेत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी. मग या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे कधीपर्यंत जमा होणार आहेत याची काही प्रक्रिया सुरू झाली आहे का नाही, तर याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यासोबतच हे पैसे नक्की कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, कारण या संदर्भातील यादी तयार झाली आहे आणि शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी आता अंतिम टप्प्यामध्ये प्रक्रिया आहे. त्यामुळे फक्त याच शेतकऱ्यांना लाभ म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत ही देखील महत्वाची बाब असणार आहे. कारण आपण पाहिलं की मागील जो पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा झाला होता, या हप्त्यामध्ये राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जवळपास 2.5 ते 3 लाख शेतकरी असे आहेत की ज्यांच्या खात्यावरती योजनेचे 2,000 रुपये जमा झाले नव्हते. मग आता त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे आताचे पैसे मिळणार आहेत का, किंवा नमो शेतकरी योजनेमधून कोणकोणते शेतकरी अपात्र झाले आहेत, असे विविध प्रश्न राज्यभरातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत. कारण लाडकी बहीण योजनेमध्ये अपडेट येत आहेत, परंतु नमो शेतकरी योजनेबाबतची माहिती कोणीही देत नाही. तर ती सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो घाबरायची गरज कारण नाही. हे पैसे तुम्हाला मिळणार का नाही हे देखील तुम्हाला आजच्या 2 मिनिटांमध्ये समजणार आहे. चला व्हिडिओच्या महत्त्वाच्या मुद्द्याला सुरू करूया. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लाडकी बहीण नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची संपूर्ण तयारी आता पूर्ण झाली असून सरकारकडे वितरणासाठी निधी देखील उपलब्ध झालेला आहे. म्हणजेच की आता जे बोललं जात होतं त्या पद्धतीने इलेक्शनच्या आधीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येण्याची शक्यता ही अजूनच वाढली आहे आणि येत्या 2-3 दिवसांमध्ये देखील नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील. यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आता तरी वाटत नाही. कारण लक्षात घ्या, आचारसंहितेचा विषय असतो. आचारसंहितेचा विषय काय असतो की जी योजना आता सुरू झाली आहे नवीन, त्या योजनेचं वितरण करता येत नाही. परंतु नमो शेतकरी योजना मागील काही वर्षांपासून राज्यामध्ये कार्यरत आहे आणि या योजनेचा हप्ता हा प्रलंबित आहे. म्हणजेच की ऍडव्हान्स हप्ता मिळणार नाही, तर प्रलंबित असणारे पैसेच मिळणार आहेत. आणि हा प्रलंबित निधी वितरित करण्यासाठी त्या ठिकाणी सरकारला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. याबाबतची माहिती आपल्याला जे निवडणूक आयोगाचे सचिव आहेत त्यांनी सांगितले आहे. म्हणजेच की कुठल्याही प्रकारे निवडणूक आयोग देखील या हप्ता वितरणामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं की लाडकी बहीण योजनेचे हप्ते असतील किंवा निराधार योजनेचे हप्ते असतील, ज्याप्रमाणे आपण पाहिलं होतं की लाडकी बहीण योजना असेल, निराधार योजना असेल, या योजनांच्या हप्त्याचे वितरण देखील आचारसंहितेच्या काळामध्ये होत आहे. आणि त्याचप्रमाणे आता नमो शेतकरी योजनेचे देखील हप्ते जे असणार आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास अडचण येणार नाही. आता फक्त आणि फक्त फार्मर आयडी असेल तरच, म्हणजेच की ऍग्री स्टॅक वर नोंदणी असणाऱ्या शेतकऱ्यांनाच यावेळी देखील नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळणार आहेत. सर्वात आधी एक बाब क्लिअर करतो. अनेकांनी बोललं होतं की 4,000 रुपये येतील, दोन्ही हप्ते एकत्रित येणार, असं काही होणार नाही. 2,000 रुपयेच मिळणार आहेत आणि ते देखील ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी असेल त्यांनाच आताचा हप्ता मिळणार आहे. म्हणूनच ज्या शेतकरी बांधवांनी आपले फार्मर आयडी ऍग्री स्टॅकवर नोंदणी केली आहे त्यांच्या खात्यावरती 2,000 रुपये जमा होण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा मागचा हप्ता आला होता त्यांना तर नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता 100% जमा होईल. कोणत्याही प्रकारे तुम्हाला अडचण येणार नाही. पीएम किसान योजनेचा हप्ता आला नव्हता, परंतु दरम्यानच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे फार्मर आयडी काढले आहे, ऍग्री स्टॅकवर नोंदणी केली आहे, अशा देखील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. म्हणूनच तुमची फार्मर आयडी कार्ड काढलेले आहे का, तुमची ऍग्री स्टॅकवर नोंदणी केलेली आहे का, हे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. जेणेकरून नक्की किती शेतकऱ्यांची फार्मर आयडी नोंदणी राहिली आहे हे आपल्या लक्षात येणार आहे. शेतकरी बांधवांनो, फार्मर आयडी वरची नोंद फक्त तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्यासाठी नाही, तर तुम्हाला यापुढे पीक कर्ज वाटप असेल, पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, या सर्वांसाठी तुम्हाला फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेला आहे 1 जानेवारी पासून. म्हणूनच अनेक आपल्या ग्रामीण भागामध्ये अजूनही शेतकरी आहेत की ज्यांची ऍग्री स्टॅक किंवा फार्मर आयडी नोंदणी केली नाही, त्यांना या बाबी माहिती नाहीयेत. तर त्यांना देखील या बाबी तुम्ही नक्की जाऊन सांगा, जेणेकरून ते देखील त्यांचा फार्मर आयडी काढून योजनेचा लाभ घेतील. अन्यथा ऐनवेळी तुम्हाला फार्मर आयडी निघणार नाही आणि ऐनवेळी फार्मर आयडी निघला नाही की तुम्हाला योजनांचे लाभ अजिबात मिळणार नाही. तर स्पष्टतापणे यावेळीपासून तुमच्याकडे फार्मर आयडी असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे आणि फार्मर आयडी ही अत्यंत महत्वाची आणि बाब आहे.
तर तुमचा फार्मर आयडी काढला आहे का किंवा तुम्हाला पीएम किसान नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होतात का? नसतील जमा होत तर कारण काय आहे ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. या योजनेसंदर्भातील तुमचे जे काही प्रश्न असतील ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत, त्यामुळे पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.